तुम्ही आनंदी आहेत सगळे? अजिबात वाटत नाही तुमच्याकडे बघून. बरं ठीक आहे. तर यावेळेस आपण काही क्षण उभे राहणार आहोत आणि आपण प्रार्थना करणार आहोत. अ, तुम्हाला आजूबाजूला कोणी बोलताना दिसलं तर त्यांना थोडंसं शांत करा आणि फक्त आता ह्या वेळेस प्रभूच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहेत आपण आणि प्रभू नक्की आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या आपले पवित्र हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. त्या परतपर देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि प्रशंसा करूया. हालेलुया. येशूचे दूत, दूत येशूचे, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशूचे दूत माझ्या भोवती. सगळे गाऊया. येशूचे दूत माझ्या भोवती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, संकटाच्या वेळी मी धाव करीतो, संकटाच्या वेळी मी धाव करीतो, तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो, तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, जेव्हा माय बापाने मला टाकिले, जेव्हा माय बापाने मला टाकिले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. धन्यवाद 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 येशू. त्याची स्तुती करूया प्रियांनो, त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 येशू. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. थँक यू जीसस. रेबेनामांथो सेखेले रे हास्तो रिगेनामांथोरोनो Elehastro bisekete hiantalaranama shandaramanamante hialorono. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. या समय आम्ही अंतःकरणापासून तुझ्याकडे प्रार्थना आणि याचना करतो. आज रात्री प्रभू स्वर्गाचे द्वार उघडले जाऊ देत. पवित्र आत्म्याचा सामर्थ्य एक एक व्यक्तीच्या जीवनात उतरून यावं अशी आम्ही प्रार्थना करीत आहोत. ज्या कानांपर्यंत आज तुझं वचन
वचन पोहोचत आहे प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुझा अद्भुत सामर्थ्य उतरून येऊ दे. बंधन तोड, अडखळणं दूर कर आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या स्वर्गीय आनंदाने प्रत्येकाला भर. आज रात्री आमचा विश्वास आहे, ओठ माझे पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज प्रत्येक व्यक्तीची तू भेट घे. पवित्र आत्म्याची नदी इथं वाहू दे. एक प्रभू आजची रात्र ऐतिहासिक अशी होऊ दे. आजची रात्र तुझ्या गौरवाची होऊ दे. आजची रात्र चिन्ह चमत्कारांची होऊ दे. आजची रात्र भविष्यवाण्यांची होऊ दे. आजच्या रात्री प्रभू तुझा अद्भुत आणि महान गौरव प्रकट कर. हे ग्राउंड तुझ्या दिव्य दूतांनी भरले प्रभू, धन्यवाद. तुझा अग्नी सामर्थ्य इथं उतरलंय प्रभू, तुझा आम्ही उपकार मानतो. प्रभू तू बोल, सभा तुझी आहे प्रभू, तू बोल. तू बोल आमच्या अंतःकरणाशी, आमच्या जीवनाशी. अनेकांचे विचार आज बदलू देत प्रभू, अनेकांच्या जीवनाला वळण मिळावा अशी दया कर. पित्या धन्यवाद देतो, आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. आभार मानतो प्रभू, आम्हाला उत्तर दिलंस. हा वेळ समय तुझ्या हाती घे. पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन कर. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक ईश्वराच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. जोरदार टाळ्या वाजूया प्रभूसाठी. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. आमेन. आपण बसू शकता, बसू शकता आणि हसू पण शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ही एक फारच असाधारण अशी गोष्ट आहे. आता माझी विनंती आहे की जे आजूबाजूला फिरतायत किंवा कुठं तुम्ही बिझी असाल तर ते सगळं काम बाजूला ठेवून शांत चित्ताने थोडा वेळ बसूया, कारण की काही लोक इथं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. येस ऑर नो? का सगळे वचन ऐकण्यासाठी आले? आमेन, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ही एक असाधारण आणि अलौकिक अशी गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र, देवाच्या योजनेनुसार तो तुमच्या आणि माझ्यामध्ये येऊन तो राहिला आणि 33.5 वर्ष तो या भूतलावरती राहिला. देवाचा एकुलता एक पुत्र, त्याने आमच्यामध्ये यावं, आमच्यात वस्ती करावी. आमची योग्यता आणि पात्रता नव्हती, परंतु आमचा देव फार महान परमेश्वर आहे. त्याच्या अद्भुत योजनेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने जगामध्ये पाठवलं. ख्रिस्ताचा जन्म ज्या ठिकाणामध्ये व्हावायचा होता त्या गावाचं नाव होतं बेथलहेम आणि त्या ठिकाणी प्रभूचा जन्म झाला. अनेक अशा घटना प्रभूच्या जन्माच्या वेळेस घडलेल्या आहेत आणि त्या घटना ज्यावेळेस आम्ही बारकाईने पाहतो आम्हाला त्यामध्ये देवाचं अलौकिक सामर्थ्य प्रकट होतं. प्रियांनो, ज्यावेळेस मागी लोकांनी पाहिलं की त्यांना एक वेगळा तारा आकाशात दिसत आहे, त्यांनी त्या ताऱ्याविषयी अभ्यास केला आणि त्यांना कळालं की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे आणि त्यांनी त्या ताऱ्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू केली. आणि जर आपण मत्ताईच्या पुस्तकात 2 अध्यायाच्या 1 ते 12 वचनामध्ये पाहाल तर हे मागी लोक त्या ताऱ्याच्या दिशेने, त्या तारा जसा त्यांना घेऊन चालला होता त्या दिशेने, त्या मार्गाने ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी निघाले होते. आणि मग काय, जाता 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 तारा एका सुंदर अशा राजवाड्यावरती आला आणि तो राजवाडा हेरोदाचा होता. आणि त्यांना वाटलं की राजा जन्माला येणार आहे तर तो राजवाड्यातच येईल. मानवी विचार बऱ्याच वेळा संकट वाढवतात. हालेलुया. धन्य आहेत ते लोक ज्यांना देवाचा आत्मा चालवतो, त्यांची कधी फसगत होत नाही. प्रियांनो, हालेलुया. बऱ्याच वेळा असं लोक म्हणतात ना, मला असं वाटलं, मला असं वाटलं. ना मिक्सर आहे ना पाट आहे, कोणाकोणाला काय काय वाटतं कधी सांगता येत नाही. त्यांना पण असं वाटलं की इथं या राजवाड्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला. गेले आतमध्ये, यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? हेरोद राजा हादरून गेला, अख्खं यरूशलेम हादरून गेलं. लोकांनी ऐकलं, कारण की त्यांना भीती वाटली. आता मी तर राजा आहे, अजून असा दुसरा कोणता राजा आलेला आहे? आणि देवाच्या प्रिय लोकांना, तुम्हाला माहित आहे की येशूचा जन्म राजवाड्यात नाही, त्याचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये झाला. प्रियांनो,
देवाने स्वतःला लीन आणि नम्र केलं. इतकं नम्र देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यातल्या मी येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. देव जो पुत्र राजासन सोडलं आणि गव्हाणीमध्ये आला. हालेलुया. स्वर्गातलं त्याचं अति पवित्र राजासन सोडलं आणि गायीच्या गोठ्यामध्ये, त्या गव्हाणीमध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. या ठिकाणी त्या हेरोदाच्या राजवाड्यातून जेव्हा ते पुढे निघाले, त्यावेळेस पुढे बायबल सांगतं, आपण वाचूया काही वचन. मत्ती याचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनापासून वाचूया. चेक चेक, थोडा मॉनिटर देता येईल का? चेक. आणि त्यांना 9व्या वचनापासून, राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बालक होता त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. आमेन. काय पाहून आनंद झाला? तारा पाहून मागी लोकांना आनंद झाला आणि त्यांनी पाहिलं की तारा एक ठिकाणी येऊन थांबलेला आहे. वाव. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला. आमेन. आधी तर पहिली गोष्ट आनंद त्यांना झाला की त्यांनी तारा पाहिला. दुसरी गोष्ट त्यांनी पाहिली की त्या घरामध्ये गेले, ज्या घरावरती तारा थांबलेला आहे त्या घरात गेल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळाली की मरिये जवळ येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस लोक तुमच्या घरात येतील, तुमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. हालेलुया. लोक ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतील त्यावेळेस तुमच्या जीवनातून ती ख्रिस्ताची झलक दिसली पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये येशू आहे, तुमच्या जीवनामध्ये शांतीचा राजकुमार आहे, तुमच्या जीवनामध्ये उद्धारकर्ता आहे, तुमच्या जीवनामध्ये येशूचं सामर्थ्य आहे. आणि मग पुढे मरिया, आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला तो बालक व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले व आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. या ठिकाणी मागी लोक ताऱ्याचा शोध करत करत तारणाऱ्याला, यहुदाच्या राजाला भेटण्यासाठी आले होते. या ठिकाणी ते फक्त भेट घेत नाहीत, आले, बघितलं आणि गेलं नाही. त्यांच्या जवळ जे मूल्यवान होत्या गोष्टी त्या त्यांनी येशूला अर्पण केल्या. कुणी आमेन म्हणायला तयार आहे का इथं? त्यांच्याकडे जे उत्तम होतं ते त्यांनी प्रभूच्या चरणाशी ठेवलं. मागी लोकांनी फक्त आपल्याकडच्या गोष्टी दिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःला प्रभू समोर नम्र केलं, लीन केलं आणि त्यांनी येशूला नमन केलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आले होते फक्त बघण्यासाठी, भेटण्यासाठी, पण परमेश्वराची दया बघा की त्यांच्याकडच्या उत्तम गोष्टी त्यांनी दिल्या आणि ते कशासाठी आले? ते नमन करण्यासाठी आले. हालेलुया. आले होते एका उद्देशाने, पण अनेक गोष्टी ते करून गेले. कोणाला कळते का मी काय म्हणतोय ते? हालेलुया. एक उद्देश घेऊन आले होते पण त्यांनी अनेक गोष्टी केल्या. काही लोक असतात ना थोडस जरा एक्स्ट्रा करणारे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? तुमचा आमेन जो आहे ना, हालेलुया. मुंबईमध्ये एक शिवडी म्हणून ठिकाण आहे, तिथे एक टीबीचं हॉस्पिटल आहे. मी कधी कधी जातो तिथं प्रार्थनेला. एकदा एक पेशंटला जेवण आणून दिलं आणि त्या जेवणावरती माशी बसली आणि माशी बसल्यानंतर तो असा हाकलतोय. ती माशी पण म्हणते मी जाणार नाही. म्हणा हालेलुया. मला ना आज कोल्हापुरात पोहोचल्यासारखंच वाटत नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. काही लोक जगामध्ये देवाने आशे ठेवलेले आहेत. मला माहित नाही, कदाचित ते गर्दीत पण असू शकतात. ते लोक ना साधारण लोकांपेक्षा काहीतरी जास्त करण्याच्या तयारीत असतात जेव्हा गोष्ट देवाची येते. परमेश्वरासाठी ते नेहमी तयार आणि तत्पर असतात आणि ते उत्तम गोष्टी देवासाठी करतात. माणसासाठी नाही पण देवासाठी त्यांच्याकडे करण्याकरिता उत्तम त्या गोष्टी असतात. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो,
प्रभू जवळ आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला संपत्तीचा, त्यांच्याकडे असलेल्या धनाचा त्याग केला. हालेलुया. ज्यांना ख्रिस्त कळालाय त्यांची नजर जगावरून हटते आणि त्यांची नजर जी आहे ती स्वर्गाकडे लागते. प्रियांनो, जगी गोष्टींपासून ते तुटले जातात आणि देवाबरोबर ते जुडले जातात. जगाच्या गोष्टी त्यांना शून्य वाटू लागतात आणि स्वर्गाच्या गोष्टी त्यांच्यासाठी आशीर्वादाच्या वाटू लागतात. हालेलुया. माणसाची नजर जगाकडून हटते आणि देवाकडे लागायला सुरुवात होते. आमेन. सगळं जग स्वार्थी आहे. फटाके बाहेर वाजतात पण तुम्हाला विश्वास नाही. सगळं जग स्वार्थी आहे प्रियांनो. पापाने भरलेलं आहे. तुमच्यात काय वेगळेपणा आहे? तुमच्या देवाने कुठला आशीर्वाद ठेवलेला आहे? आध्यात्मिक गोष्टींकडे आमची अधिक नजर लागावी. आम्हाला त्याग करता आला पाहिजे. आम्हाला ख्रिस्ताचं प्रेम कळालं पाहिजे. आमची नजर स्वर्गाकडे लागली पाहिजे. आमचं जीवन देवाला गौरवणार असलं पाहिजे. 3 मित्र होते, अरण्याच्या वाटेने चालले. जाता 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 त्यांना माहित नाही, एक खूप सोन्याचा चांगला खजाना त्यांना सापडला. इतका आनंद झाला. आयुष्यभर मेहनत केली असती ना तरी एवढं कमवू शकलो नसतो आपण. एवढा मोठा खजाना आपल्याला मिळालाय. काय करूया आपण? 3 जण वाटून घेऊया. चांगली आयडिया आहे. पण खूप भूक लागली. कोण जाईल आपल्यातलं? इथं कोणीतरी थांबलं पाहिजे. मग ठरवलं त्यांनी, 2 जण थांबूया आणि एका जणाला जेवण आणण्यासाठी गावात पाठवूया. तो तयार झाला 1 जण आणि तो जेवण आणण्यासाठी गेला. आणि गेल्याच्या नंतर हे 2 जण जे त्या संपत्तीजवळ, त्या खजिन्याजवळ बसले होते, त्यांनी म्हटलं, बघ आता आपण 3घांनी हिस्से केले तर जरा आपल्याला कमी येईल. एकाने म्हटलं, पण 2च हिस्से झाले तर किती बरं होईल ना, आपल्याला थोडं जास्त मिळेल. अरे पण तो तर गेला जेवण आणायला. जसा आला ना त्याला मारून टाकू आपण. जसा आला तसा. आवाज खोल गेलाय तुमचा. जॉन ब्रदर उद्या यांना जरा काजू बदाम पिस्ते द्या इथे यायच्या आधी. जसा आला त्याला मारून टाकून मग आपण 2घच राहिलो. 2घांमध्ये वाटून घेऊ. तो तसा जेवण घेऊन जसा आला, जेवण त्याने तिथं ठेवलं. एकाने मागून जाऊन असा त्याच्यावर प्रहार केला का या 2घांनी मिळून त्याला मारून टाकलं. खलास. अरे वा वा वा. आता संपत्ती फक्त आपल्या 2घांची झाली. एक पार्टनर आपण कट करून टाकला. अरे वा, आता 2घांची झाली. 2घांनी अर्ध अर्ध वाटून घेतलं. ते जेवण आणलं होतं ना ते 2घांनी खाल्लं आणि 2घं मेले. कारण त्यांनी येतानाच विष टाकून आणलं होतं यांना मारण्यासाठी. जग लई स्वार्थी आहे. थोडं नाही, लई स्वार्थी. 3घही मेले आणि संपत्ती काही कोणाच्या वाट्याला आली नाही. संपत्तीच्या मागे जाणारे मरतात, येशूच्या मागे येणारे जीवन प्राप्त करतात. त्यांच्या जीवनात आशीर्वाद असतो. जी संपत्ती ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळाली आहे आत्मिक गोष्टींची, ती धन, ती संपत्ती, तो वाटा आमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. हालेलुया. जे आशीर्वाद स्वर्गातून आमच्याकडे आलेले आहेत ते आशीर्वाद आमच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. तर आपण त्या लोकांविषयी बोलत होतो जे लोक थोडस जरा काही जास्त करण्याच्या तयारीतच असतात. कलोसे 3 अध्याय 22-23 वचनामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही सेवा करताना कशी करायची? कलोसे 3 अध्याय 22 आणि 23. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोष मिळणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, दिसेल लोकांना म्हणून सेवा करू नका. तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. देवाचं काम कसं करायचं? सगळ्यांनी म्हणा, जीवे भावे. जीव ओतून एकदम मनापासून देवाचं काम झालं पाहिजे. उगाच मनाला वाटतंय आणि फक्त लोकांना दिसतंय आणि बरं वाटतंय म्हणून प्रभूचं नाही काम करायचं. जीवे भावे मनापासून प्रभूचं काम केलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा पेंटिकॉसचा दिवस झाल्यानंतर, म्हणजे 2ऱ्या अध्यायात प्रेषितांच्या कृत्यात जसा पेंटिकॉसचा दिवस झाला, 3ऱ्या अध्यायामध्ये एक फार मोठा मिरॅकल झालेला आहे.
आणि बायबल आपल्याला सांगतं की त्या ठिकाणी प्रेषित 3 आणि त्याच्यामध्ये 10 वचनापर्यंत 1 ते 10 वचनात एक सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक लंगडा भिकारी बसलेला होता. आता हा लंगडा भिकारी तिथं बसून रोज येणाऱ्या जाणाऱ्यांना भीक मागायचा. द्या, काहीतरी द्या. येणारे जाणारे चर्चला जाणारे लोक त्या दिवशी तरी खूप धार्मिक असतात. इतर वेळेस भिकाऱ्याला माफ करो म्हणतील, पण तिथं 4 लोक बघतात, मग जरा मी किती धार्मिक आहे, जरा बघा कसे पैसे देतो. ते भिकारी पण त्यांना माहिती आहे कुठं बसलं पाहिजे. बरोबर बसलेला आहे अशा ठिकाणी की जिथं त्याला काहीतरी मिळेल. सगळ्यांकडे मागत होता, तसंच त्याने हात पसरला पेत्र आणि योहानाकडं. काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने त्याने पाहिलं. परंतु पेत्र त्याला म्हणतो, सोने रुपे माझ्याकडे काही नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पेत्र कोण आहे? येशू ख्रिस्ताचा शिष्य. 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे पेत्र, आणि तो म्हणतो सोने रुपे माझ्याजवळ काही नाही. लंगड्या भिकाऱ्याला वाटलं असेल, तुझ्याजवळ पण काही नाही, माझ्याजवळ पण काही नाही. सोने रुपे माझ्याजवळ काही नाही आणि तुझ्याजवळ पण काही नाही. बाजूला बसणार का आपण माझ्या? नाही. माझ्याकडे सोने रुपे नाही, पण त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ गोष्ट माझ्याकडे आहे. हालेलुया. एक अशी श्रेष्ठ गोष्ट माझ्याकडे आहे की जी तुझ्या जीवनात काहीतरी आज काम करणार आहे. हालेलुया. प्रेषित 3:6 मध्ये बायबल सांगतं, मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. एक सिंपल आहे वाक्य, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. त्याला आज्ञा केली प्रभू येशूच्या नावामध्ये, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. त्या लंगड्या भिकाऱ्याला, जो कधी चाललेला नाहीये, जो भीक मागत आहे, तो अपंग आहे आणि त्याची स्थिती अशी आहे की त्या परिस्थितीतून तो आजपर्यंत बाहेर आलेला नाही, येऊ शकलेला नाही. त्याला आज्ञा करतोय पेत्र, पण त्याच्या आज्ञेमध्ये एक विशेष गोष्ट की त्याने येशूचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये तो म्हणत आहे, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत, ऐकताय तुम्ही? त्याला सांगितलं की बस तुला एक गोष्ट करायची आहे, उठ आणि चालू लाग. पण बायबल सांगतं तो उडी मारून उभा राहिला. सावकाश उभं राहायचं ना रे. एवढ्या दिवसांनी तुला चालण्याची संधी मिळालीये. काही लोक जास्त एक्साइटेड असतात ना, देव त्यांना भरभरून आशीर्वाद देतो प्रियांनो. हालेलुया. गप बसणाऱ्यांसाठी नसतं ते. जे ओरडतात ना बर्तिमाई सारखे, जे एक्साइट आहेत ना, देव त्यांच्यासाठी काहीतरी विशेष काम करणार आहे. या ठिकाणी बायबल सांगत आहे स्पष्ट रीतीनं, उडी मारून उभा राहिला, चालू लागला. आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. ज्याला सांगितलं होतं उठ आणि चालू लाग, तो चालत, उड्या मारत, देवाची स्तुती आराधना करत फर्स्ट टाइम आज मंदिराच्या आतमध्ये गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू तुम्हाला सांगेल एखादी गोष्ट, प्रभूला सांगा, जेव्हा तू देतो तेव्हा तू मोजमाप ठेवत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कानागावी पाण्याचा द्राक्षरस केला ना, लोक यथेच्छ प्याले. हालेलुया. प्रभू देतो ना तेव्हा पुरून उरणारे आशीर्वाद देतो. प्रभू काटकसरी नाहीये. प्रभू अशा गोष्टी देणार नाही की त्याच्यात तुम्हाला उणीव पडेल. माणसाने केलेल्या परिश्रमातून, माणसाने प्राप्त केलेल्या गोष्टीमधून तुम्हाला उणीवा प्राप्त होतील. परंतु जेव्हा स्वर्गातून आशीर्वाद येतात, हालेलुया, जेव्हा स्वर्ग उघडला जातो, तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत, तुमचे आशीर्वाद संपणार नाहीत. जगातल्या गोष्टी संपतील पण देवाची दया संपणार नाही. हालेलुया.
लोकांना वाटतं योनाला समुद्रात टाकलं, पण मला आत्म्यात वाटतं की समुद्रात नाही टाकलं, त्याला माझ्या देवाच्या दयेच्या सागरात टाकलं होतं. तिथं पण देव त्याला सांभाळत आहे. हालेलुया. परमेश्वराची दया न संपणारी. तो देतो तेव्हा 5,000 जेवून पण 12 टोपल्या उरतात प्रियांनो. हालेलुया. विधवेचं ते पिठाचं मडकं संपत नाही प्रियांनो, तिची कुप्पी आटत नाही. देवाचा दास या नात्याने आज रात्री प्रॉफिटिक वर्ड तुमच्या जीवनावर मी डिक्लेअर करत आहे. आज नंतर तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. परमेश्वर तुमच्या सीमा वाढवत आहे. परमेश्वर तुम्हाला संपन्न करत आहे. परमेश्वर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे. ज्या गोष्टीसाठी कालपर्यंत तुम्ही तरसत होतात, आज नंतर तुमच्या जीवनात भरपूर आशीर्वाद येत आहे. दारिद्र्य तुम्हाला गाठणार नाही, कारण येशू आज रात्री तुम्हाला भेटलेला आहे. तुमचे आजार दूर केले जातील. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. तो तुम्हाला त्याच्या बरकतीने भरत आहे. हालेलुया. जीसस. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना त्याला फक्त चालायला सांगितलंय, पण तो उड्या मारतोय. नाचून गाऊन देवाची स्तुती आराधना करत तो मंदिरात गेला. प्रियांनो, प्रभूचं सामर्थ्य आलं ना की सगळ्यांची, ज्याला चालता येत नाही त्याची पण पावलं देवाच्या उपस्थितीकडे वळतात. प्रियांनो, हालेलुया. प्रभू देतो तेव्हा 12 टोपले उरतात. प्रभू देतो तेव्हा पेत्राचे मचवा तर भरला, आणखीन एक मचवा बोलवला, तो पण माशांनी भरून गेला. प्रभू भरपूर देतो प्रियांनो. प्रभू जेव्हा देतो तेव्हा पुरून उरणारे आशीर्वाद देतो. मग त्याच्याकडून घेताना आपण अनलिमिटेड घेतो, मग त्याची आराधना करताना पण आम्ही कंजूसी करू नये. हालेलुया. इतकी मनापासून त्याची आराधना करावी, इतकं त्याचं गौरव आम्हाला करता यावं, त्याचं नाव आम्हाला इतकं उंचवता यावं की आम्हाला वाटलं पाहिजे की आज मी खरंच खऱ्या मनाने प्रभूची आराधना केलेली आहे. आज मी खऱ्या मनाने प्रभूला उंचवलेलं आहे. प्रभूचं गौरव आम्हाला करता आलं पाहिजे. हालेलुया. फक्त एक गोष्टीवरती थांबू नका. एक गीत गायलं बस झालं नाही. तुम्हाला जर आशीर्वाद अनलिमिटेड पाहिजेत तर तुम्हाला अनलिमिटेड आराधना पण करावी लागेल. तुम्हाला निरंतर वचन पण वाचावं लागेल. तुम्हाला निरंतर प्रार्थना करावी लागेल. तुम्हाला फक्त संडे टू संडे ख्रिश्चन होता कामा नये. रोजचं जीवन देवाला आवडणारं असलं पाहिजे. 24/7 रात्र असो दिवस असो आम्हाला प्रभूच्या गौरवामध्ये जगणारं असं जीवन आम्हाला पाहिजे. प्रियांनो, हालेलुया. काही लोक फक्त स्टेजवरती चांगले दिसतात. काही लोक वरती मंचावर आल्यावर सुंदर बोलतात, सुंदर गातात, सुंदर रीतीनं सगळ्या गोष्टी दाखवतात, पण लोकांमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की हा फक्त स्टेजवरच चांगला आहे. तुम्ही ऐकताय मी काय म्हणतोय? आम्ही स्टेजवर जेवढे पॉवरफुल, आम्ही लोकांमध्ये पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. आम्ही वाटेने जाताना पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. आम्ही घरात असल्यावर पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सारखं आमचं सदाच जीवन एकसारखं सामर्थ्यवान असावं ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, आमेन. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. तुम्हाला थंडी वाजते का? हालेलुया. थंडी पडून गेली आहे प्रियांनो. आमेन. हालेलुया. प्रभूची उपस्थिती आज रात्री इथं आहे. एक टाइम असा होता की परमेश्वराने प्रेरणा दिली दाविदाला, जा कराराचा कोष घेऊन ये. एकदा तर गेला पहिला, आधी थोडी गडबड झाली, उज्जा मेला. तुम्हाला माहिती आहे कराराच्या कोशाला हात लावणारा व्यक्ती. आणि परत नेक्स्ट टाइम ज्यावेळेस ओबेदादोम गित्तीची भरभराट झाली, परमेश्वराने त्याला परत प्रेरणा दिली, जा कोष घेऊन ये. आणि मग दावीद कोष आणण्यासाठी गेला. दुसरे शमूएल 6 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये घटना लिहिलेली आहे. दुसरे शमूएल 6 20 ते 22. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. म्हणजे तो कोष घेऊन आला आणि तिथून आल्यानंतर नाचत बागडत कोशापुढं, त्याला राजवस्त्राचं घेणं देणं राहिलं नाही. लोक खूप आपल्या पदाला सांभाळतात. तुम्ही ऐकताय का चर्च? मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर, तू गप्रे, तू देवाचा दास बन पहिला. हालेलुया. तुमच्या जगातली फुशारकी काय कामाची नाहीये. तुम्हाला देवाची लेकरं बनता आलं पाहिजे. तुम्हाला देवाचे सामर्थ्यवान दासदासी बनता आलं पाहिजे. दावीद विसरून गेला. त्याला वाटलं मी भेटपाळच आहे. राजा विसरला राजा की त्याचं पद काय. आणि प्रभूच्या कोशापुढं एवढा बेफाम होऊन नाचला.
त्याला राजवस्त्राचं घेणं देणं राहिलं नाही. वस्त्र पडलेत राजाचे खाली आणि राजा नाचतोय जोर जोरात. आणि तसाच ते नाचत नाचत आला कोष घेऊन आणि नंतर आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी आला. पुढे सांगितलं, तेव्हा शाऊलाची कन्या मिखल दाविदाला भेटायला बाहेर आली. शाऊलाची कन्या मिखल म्हणजे दाविदाची कोण होती? पत्नी होती, बायको होती त्याची. त्याला भेटायला आली व त्याला म्हणू लागली, बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका बरं का. कोल्हापूरच्या बहिणी खूप चांगल्या आहेत, पण ही बघा मिखल कशी, ऐका बघा काय म्हणते. काय म्हणाली बघा, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो, तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले. नवऱ्याला टोमणं देते. हालेलुया. नवऱ्याला असं बोलत आहे आणि नवऱ्याला काय म्हणते, एवढ्या मोठ्या राजाला हलकट म्हणतीये. तिला काय प्रॉब्लेम होता माहिती का? पुढे तिने म्हटलं 21व्या वचनात, दावीद मिखलेस म्हणाला. दावीद काय म्हणतोय तिला आता काय सांगण्याआधी, पण मिखलला काय वाटतंय की माझा बाप शौल पण राजा होता, पण शौल कधीच नाही नाचला लोकांपुढं. असं कसं काय नाचला आणि असं कसं काय त्यांनी वागला माझा नवरा, ह्याचं तिला वाईट वाटतंय. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा देवाचा आत्मा आला ना, तुम्हाला लोकांची भीती आणि लाज काहीच वाटत नाही. तुम्ही ऐकताय चर्च? एकदा पवित्र आत्म्याने तुमची पकड घेतली ना, लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करत नाही. माझा स्वर्गीय देव काय म्हणणार आहे, माझा प्रभू माझ्याविषयी काय बोलणार आहे. तुमची नजर डायरेक्ट स्वर्गाकडे लागते आणि तशी दाविदाची नजर देवाकडे लागली. मिखलची नजर दाविदावर आणि दाविदाची नजर देवाकडे. आणि म्हणून त्या मिखलच्या मनात वाईट वाटतंय आणि ती नवऱ्याला हलकट म्हणते ना, असा कसा नाचलास असं म्हणते. मग दावीद काय म्हणतो ऐका, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्रायली प्रजेवर अधिपती नेमले, त्या परमेश्वरा समोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. आमेन, हालेलुया. तुला माझा डान्स नाही आवडला? बायको म्हटली नाही आवडला. मी तुझ्यासाठी नाचलोच नव्हतं मॅडम, मी माझ्या देवासाठी नाचलोय आणि मी माझ्या देवासाठी नाचेन. आणि पुढे दावीद काय सांगतोय, मी याहूनही तुच्छ बनेन. हालेलुया. तुझ्या नजरेत मी तुच्छ झालो का आज? मी ह्याच्यापेक्षा तुच्छ बनेन. मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. हालेलुया. किती पॉवरफुल दाविदाचं स्टेटमेंट आहे, किती सामर्थ्यवान दाविदाचं स्टेटमेंट आहे. मी राजानंतर पण मी आधी आराधक आहे. मी देवाची स्तुती आराधना करणार आहे. फक्त मी असं देवाने सांगितलं कोष घेऊन ये, मी गपचूप असा सिरियसली कोष नाही घेऊन येऊ शकत. जेव्हा कोष घेऊन आलो तेव्हा फक्त असं समजू नको कोष घेऊन आलो. त्या कोशाबरोबर माझ्या देवाला मी दावीदपुरात आणलेला आहे. त्या देवाची उपस्थिती मी माझ्या राजमाड्यात घेऊन आलेलो आहे. त्या देवाचं सामर्थ्य मी माझ्या या पूर्ण भूमीवरती घेऊन आलेला आहे. जर देव आलेला आहे मी गप्प बसणार नाही. जर प्रभू आलेला आहे माझं तोंड कोण बंद करणार? जर माझ्या देवाची उपस्थिती आलेली आहे मला नाचण्यापासून कोण अडवणार? तो असा नाचला, सगळा देश, सगळे लोक त्याला पाहत होते. हालेलुया. सेवा अशी करा, लोक थक्क झाले पाहिजेत. हालेलुया. प्रभूचं गौरव असं करा की तुमच्याकडे बघणारे म्हटले पाहिजेत, हा सच्चा देवाचा दास आहे, याच्यावर देवाचा अभिषेक आहे, याला देवाने निवडून वेगळं केलेलं आहे, याच्यावर देवाची उपस्थिती उतरलेली आहे. हा राजानंतर आधी देवाचा अभिषिक्त आहे. हालेलुया. देवाचे अभिषिक्त बना. काही लोक प्रमाणापेक्षा गोष्टी करून जातात, ते लोक बनायचंय प्रियांनो. हालेलुया. फक्त येशूला बघायला नाही यायचं, येशूला नमन करायला आले ते मागे लोक. हालेलुया. फक्त चालायला सांगितलं, लंगडा भिकारी उड्या मारतोय. फक्त कोश आणायला सांगितला, दावीद नाचतोय आणि आनंदाचा गजर करतोय. हालेलुया. गेल्या वर्षी 1 डिसेंबरला एक आम्ही गाणं तयार केलं होतं आणि त्याच्या 1-1.5 महिना आधी माझी मिसेस आणि मी दोघं जण मुलींना शाळेत सोडून आम्ही दोघं जण बाईकवरती माहीमवरून दादरला कॉफी पिण्यासाठी गेलो दोघंच.
कॉफी पिलो आणि काय देवाचा आत्मा माझ्याशी बोलत होता. आणि सिग्नलला गाडी थांबली परत येताना, आणि ना पवित्र आत्म्याने एक गीत दिलं मला, 2 लाईन. जाऊ दर्शनाला हो सारे जाऊ. माझ्या मनात त्या लाईन आल्या. सिग्नलला तसंच मोबाईल काढला, सिग्नल लावला, तेवढ्यात ते 2 लाईन रेकॉर्ड केल्या मोबाईल मध्ये आणि मोबाईल खिशात ठेवला आणि सगळ्या रस्त्याने माझ्या तोंडामध्ये तेच गाणं. तिथून आमच्या चर्चच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. एक कडवं दिलं परमेश्वराने. 2 दिवसात अख्खं गाणं दिलं. महिन्याभरात ते गाणं तयार झालं. आणि नंतर असं ठरलं की पास्टर तुम्ही पण व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे. म्हणलं नाचलेलं बरं नाही दिसणार, जरा मी सिरियस पास्टर आहे. हालेलुया. जरा कसं लोक जरा आपल्याकडे वेगळ्या रीतीने बघतात, पास्टर म्हणजे अभिषिक्त आणि हे ते सगळं सांगितलं. आणि मग मला देवाने सांगितलं, दावीद नाचलं, तू नाही नाचणार? मी म्हटलं नाचणार प्रभू, नाचणार. आणि मग मी म्हटलं कसं नाचू प्रभू? दावीद कराराचा कोश घेऊन नाचला, तू बायबल घेऊन नाच. हालेलुया. हेच बायबल हातात धरून त्या गाण्यामध्ये मी नाचलो. काही लोकांना ऍसिडिटी झाली. ते म्हणले पाळक लोक असं बायबल घेऊन कशाला नाचायचं? बायबल घेऊन नाचलो आणि नाचणारच. हालेलुया. बोला येशू मसीह की. लोकांनी आम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, आतली गोष्ट सांगतो, आम्ही खरंच वेड आहेत. अरे डॉक्टर की सोडतं का कोणी? पैसा तुला येतोय, तुला सगळं मिळतंय, सोडल का कोणी? ज्याला येशू मिळाला तो काही सोडायला तयार होऊ शकतो. हालेलुया. हम पैसे के पागल नहीं है भैया, हम येशू के लिए पागल है. हालेलुया. येशू साठी आम्ही वेड झालोय. येशू साठी आमचं मन प्रभूने तयार केलेलं आहे. आम्हाला जगातल्या गोष्टी नको. तुम्हाला माहिती आहे का ख्रिश्चन लोकांना पैसा कसा मिळतो? हॅलो. ह्या शिष्यांबद्दल बायबल सांगतं की लोकांनी शिष्यांच्या पायाजवळ आणून पैसा टाकला. किती लोक आमीन म्हणणार आहेत? पैसा कुठे येणार तुमच्या? वाव. पैसा डोक्यावर नाही घ्यायचा. तुमची गरज आज रात्री प्रभू स्वर्गातून पूर्ण करेल. तुमच्या चरणाशी सगळे आशीर्वाद धावत येतील. प्रियांनो, मी गंमत नाही करत आहे. फक्त त्याच्याकडे नजर केंद्रित करा. नाही पडू दे तू ना. तुम्हाला एक गोष्टीची जीवनात कमी पडणार नाही. काही इकडं प्रॉब्लेम दिसला का प्रॉब्लेम कडे बघत बसायचं नाही. बापरे काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच वर्णन 10 लोकांना, असं झालं त्या दिवशी, तसं झालं. तू ते सोड आणि प्रभूची आराधना करायला सुरुवात कर. माझ्या जीवनात प्रॉब्लेम नाही, माझ्या जीवनात येशू आहे. हालेलुया. आणि येशू पुरेसा आहे सगळ्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी. माझी नजर मी प्रभूकडे लावणार. हालेलुया. दाविदाने नजर देवाकडे लावलेली आहे. बायको तुच्छ लेखती. आपल्या महाराष्ट्रातला नवरा असता ना एखादा, मिखल वाईट वाटलं का ग तुला? खरंच एवढा मी वाईट दिसत होतो का नाचताना तुला? सॉरी हा, आता इथून पुढं कधी कधी नाही नाचणार. माझ्या प्रिये, फार एकदम असा ओसंडून त्याचं प्रेम व्हायला असतं. दाविदाला माहितीये मिखलचं प्रेम संपेल, पण माझ्या देवाचं प्रेम संपणार नाही. मला माझ्या प्रभूवर प्रेम करायचंय. मी फक्त कोश आणायला नाही गेलो, माझ्या देवाला मी घेऊन आलो आणि मी नाचलो. मी नाचणारच. देवाच्या प्रिय लोकांना लिमिट ठेवू नका कुठल्याच गोष्टींना. लिमिट ठेवू नका. लिमिट ठेवू नका म्हणजे ना, काही लोक असं ठरवून प्रार्थना करतात. आज मी 2 तास प्रार्थना केली. कशासाठी? मग ते प्रार्थना करताना 1-1.5 तास गाणे गातील आणि नंतर प्रभू याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, अख्ख्या खानदानची नावं घेतील आणि मी 2 तास प्रार्थना केली. तू प्रार्थना नाही केली. तू किराणा दुकानावरती आला होता लिस्ट घेऊन भिकाऱ्या. प्रार्थना त्याला नाही म्हणत, मला हे दे, मला ते दे. प्रभू मला तू पाहिजेस बस. येशू मला तुझा आत्मा पाहिजे. येशू मला तुझं वचन पाहिजे. येशू मला तुझं सामर्थ्य पाहिजे. येशू मला तुझा अभिषेक पाहिजे. अभिषेक मिळाला ना, वाटेने चालला तरी चिन्ह चमत्कार घडतील. जिथं उभे राहाल तुम्हाला मागायची पण गरज पडणार नाही. प्रियांनो,
हालेलुया. जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये, म्हणजे माझा जन्म ख्रिस्ती परिवारात झाला, पण जेव्हा वयाच्या 15व्या वर्षी सेवेची सुरुवात केली मी, त्यावेळेस प्रभूचा आत्मा चालवायचा. तर असं चालवायचं की मी घराघरात लोकांना जाऊन विचारायचो, घरात कोणाला भूतभीत लागलंय का? माझा आवडीचा टॉपिक होता, खूप आवडीचा. कोणाला भूत लागलंय का? मग कोणी म्हटलं असं का विचारता? नाही, मी प्रेयर करतो त्यांच्यासाठी. मग आता ते असं होत होत आज अशी परिस्थिती आहे की चर्च मधून कोणी फोन करतं, पास्टर आमच्या घरी एक मुलगी आहे, तिला दुष्ट आत्मा लागलाय, तुम्ही उद्या येणार का? हो मी आहे ना, मुंबईतच येतो उद्या सकाळी. किती वाजता येऊ? 10 वाजता येऊ? हा चालेल, 10 वाजता या पास्टर. मी जसं त्या घरात पोहोचतो, ती मुलगी एकदम बरी झालेली असते. ते आई वडील विचारतात, पास्टर माहित नाही, सकाळी 8 वाजता ती तयार झाली आणि तिच्यामधली सगळी ती दुष्ट शक्ती निघून गेली, ती बरी झाली तुम्ही यायच्या आधीच. दुष्टाला माहित आहे तुम्ही कोण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती घेऊन चालणारे बना. लिमिटलेस सामर्थ्यवान देवाची सेवा करा. न थांबता देवाची अविरत सेवा करा. माझं काम फक्त आराधना करणे नाही. मी फक्त सुवार्थिक फक्त लावू नका. हालेलुया. प्रभूच्या कामासाठी नेहमी शिट्टी वाजवायला लागला. प्रेज द लॉर्ड. तुमच्यापेक्षा स्पीकर जास्त खुश आहेत. हालेलुया. प्रभूच्या कामासाठी नेहमी तयार राहा प्रियांनो, नेहमी तयार राहा. जर एखादी गोष्ट प्रभूने तुम्हाला सांगितली, अगदी जीवे भावे मन लावून करा. काही लोक पूर्ण मनाने सेवा करतात, प्रभूला ते फार प्रिय आहेत प्रियांनो. देवाचं राज्याचं काही काम असू द्या, ते सगळ्यात पुढे उभे राहतील आणि निरंतर प्रभूचं गौरव करत राहतील, प्रभूला धन्यवाद देतील. एक दिवस ना येशू ख्रिस्त मचव्यातून चालला होता, शिष्यांना घेतलं आणि मचव्यातून चला पलीकडं मला एका माणसाला भेटायला जायचं. हा कोण आहे? कोणी जकातदार आहे का, शताधिपती आहे का, कोण मोठा माणूस असेल, एका माणसाला भेटायला पलीकडे चाललाय. शिष्य विचार करतायत. येशू ख्रिस्त रिलॅक्स मचव्यामध्ये झोपलाय. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी घेत. शिष्यांना कळेल ना ते, पण ख्रिस्त तिथं मचव्यामध्ये झोपलेला आहे. आता त्या समुद्रात मोठं वादळ आहे. शिष्य घाबरले. पेत्र म्हणत असेल, अरे नीट वल्ली मारा. कोणी बकेटनी पाणी काढून बाहेर फेकत असेल, कोणी वल्ली मारत असेल, कोणी शीड नीट करत असेल, कोणी काय करत असेल. सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. चेक चेक, थोडं शिट्टी नका येऊ दे. चेक चेक, गेन कमी करा जरा. चेक चेक, हा असंच राहू दे. आता कुठं होतो आपण? तुम्ही ना सगळे एक्सपर्ट लोक आलेले, काय करत आहे माझं. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपण इथंच होतो, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. कुठं गेलोच नाही आपण. तर ना सगळी परिस्थिती अशी आहे की मचवा बुडतो की काय. वादळ एवढ्या प्रमाणात वाढलंय की त्या परिस्थितीमध्ये शिष्य घाबरून गेलेत. शिष्यांना भीती आहे, मचवा बुडून जाईल आणि आपण सगळे मरू. समुद्र बनवणारा मचव्यात आहे, शिष्यांना भीती वाटते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टी, सगळं विश्व घडवणारा त्यांच्या मचव्यात आहे आणि शिष्य घाबरले. काही लोकांना खूप वाईट वाटतंय. काही शिष्य होते ना, आपण त्यांच्यापेक्षा बदतर आहेत. हॅलो, अरे असले पैलवान पोरं, जिम बिम करणारे, असे दंड वगैरे एकदम असे पैलवान, घरात झुरळ निघालं तर सोफ्यावर जाऊन उभे राहतात. आणि मी कार्य करतोय. काय माणूस म्हणावं. देवाच्या प्रिय लोकांनो, शिष्यांमध्ये धाडस नाही राहिलं. घाबरून गेले ते वादळ बघून. प्रभूजी उठा, आपण बुडतोय. ते वादळ ना, हे सगळं सांगण्यामागचं, पुढची घटना सांगायची मला, पण हे सांगण्यामागचं एकच कारण आहे.
कुणीतरी प्रभूला थांबवण्याचा प्रयत्न करत होतं, हे लक्षात घ्या. कारण पलीकडे जाऊन गरसेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्ताला येशूला बरं करायचं होतं. त्याच्या भेटीसाठी प्रभू चालला होता, पण तो तिथं पोहोचण्याआधी ते वादळ त्याला थांबवत होतं. येशू जसा उठला, दोन प्रकारे त्याने दटावलं. आधी वादळाला, नंतर शिष्यांना. हालेलुया. मचव्याच्या बाहेरचं वादळ परवडतं, आतलं परवडत नाही. मला सेक्रेटरी करा, तुमच्याकडे दिसत नाही वाटतं असं काही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे. म्हणजे असं झालं ना की मला विमान नाही उडवता येत, पण मला पायलट करा. विमान पडलं तरी चालेल, पण मीच पायलट होणार आहे. मचव्याच्या आतमधली गडबड डेंजर आहे, आपल्यातली. ते वादळही शांत केलं ना, आतलं वादळ. भयभीत कसे होता तुम्ही, भित्रे कसे एवढे. शिष्य घाबरले. आता हा काहीतरी कोण, वादळ पण याचं ऐकतात. शांत झाला समुद्र झटक्यात. पलीकडे पोहोचला, दुष्टात्म्याने भरलेला व्यक्ती, अकराळ विकराळ, एकदम स्वतःचं अंग ठेचून घेतोय, कबरांमध्ये राहतोय, दुष्टात्मा लागलेला व्यक्ती. प्रभू येशू ख्रिस्तान त्याला विचारलं, तुझं नाव? तो म्हटलं सैन्य. सैन्य हा जो लीजन शब्द आहे, 2000 वर्षापूर्वी सैन्य म्हटलं म्हणजे कमीत कमी 2000 ज्यावेळेस सेना असते, 6000 ज्यावेळेस लोक एकत्र येतात, त्यांना सैन्य म्हणतात. 12 जणांची तुकडी आली होती पकडायला, त्याला तुकडी म्हटलंय. सैन्य जेव्हा शब्द वापरला जातो, लीजन जेव्हा शब्द वापरला जातो, कमीत कमी 6000 लोकांचं सैन्य असतं. याचा अर्थ त्या माणसामध्ये कमीत कमी 6000 दुष्टात्मे होते. येशू ख्रिस्तांनी दुष्टात्मे काढले. कुठं जाण्याची विनंती केली त्यांनी? कोणत्या कळपात? कोण काय निवडेल काय सांगता येत नाही. का जाऊ दिलं प्रभूने? हे पण अशुद्ध ते पण अशुद्ध, अशुद्ध अशुद्ध संगती राहा तिकडं. जा. निघाले. गावकरी आले, चमत्कार बघितला, पण त्यांना मोठं टेन्शन हे वाटलं, आमचे जनावर मेले. त्यांना हे नाही वाटलं की एक प्राण वाचलाय, एक व्यक्ती बरा झालाय आणि येशूने चमत्कार केलाय. हा जर आमच्या देशात आला तर किती मोठं काम होईल. त्यांनी येशूला निघून जाण्याची विनंती केली. तू जा इथून, आम्हाला नकोय. हा जो बरा झालेला व्यक्ती होता, त्यांनी येशूला रिक्वेस्ट केली, प्रभू मला पण तुझ्या बरोबर येऊ दे. येशूने हो म्हटलं असतं तर येशूला 13 शिष्य झाले असते. पण येशू नाही म्हटलं आणि त्याला सांगितलं की जा. एक वचन आपण वाचूया, ऐका. मार्क याचा 5वा अध्याय 19वा वचन. परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या बरोबर. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठे कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. येशूने काय सांगितलं त्याला? जा तुझ्या स्वकीयांकडे, म्हणजे तुझ्या घरी जा आणि घरच्या लोकांना सांग की तुझ्यासाठी देवाने काय कृत्य केलंय. पण त्याने फक्त घरच्यांना नाही, अख्ख्या दकापलीस प्रांतात सांगितलं, येशू जिवंत देव आहे. हालेलुया. येशूने माझ्या जीवनात कार्य केलं. त्याला सांगितलं फक्त घरी जाऊन सांग, पण त्याने अख्ख्या प्रांतात जाहीर केलं. याचा अर्थ काय माहितीये का? येशू ख्रिस्ताला त्यांनी अडवलं. येशू ख्रिस्ताला त्या प्रांतात येऊ दिलं नाही, पण जे येशूचं सामर्थ्य या व्यक्तीमध्ये आलं होतं, ते सामर्थ्य अख्ख्या दकापलीसमध्ये वाढण्यापासून कोणी थांबवलं नाही. सुवार्ता एक अशी आग आहे, जी आग माणसाने नाही, येशूने लावलेली आहे. जी आग वाढत जाईल, येशूच्या नावामध्ये ती सुवार्ता पसरत जाईल. प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ कबूल करेल, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. हालेलुया. ही आग प्रभूने लावलेली आहे. हे सामर्थ्य आमच्या देवाचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जो व्यक्ती बरा झाला त्याने अख्ख्या दकापलीस प्रांतात सुवार्ता सांगितली. हालेलुया. हे लोक देवाला आवडतात, जे लोक प्रभूचं काम मनापासून करतात.
आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मन लावून जे प्रभूचं काम करतात ते लोक प्रभूला आवडतात. उत्तम ते देवासाठी करा प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. उत्तम ते देवासाठी करा. बेस्ट ऑफ बेस्ट आपली सेवा प्रभूला समर्पित करा. देवाचं गौरव करण्यापासून कधी वंचित राहू नका. बऱ्याच जणांना प्रश्न असतो, माझा जॉब आहे, माझा परिवार आहे, माझं कर्ज आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, हानोक बद्दल तुम्ही पाहाल, हानोकला तर परिवार होताच ना, त्याला पण कुटुंब होतं, त्याला पण जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी परिवाराच्या होत्या, पण हानोक देवाबरोबर चालला असं लिहिलं, आणि तो तर जुन्या करारातला आहे. मग आपणही संत पाऊलासारखं काम करून सेवा करू शकता. आपणही प्रभूचा गौरव करू शकता. तुमचा जो समय आहे, तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे, तो वेळ वाया घालवू नका. तो वेळ देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. जो तुम्हाला परमेश्वराने समय दिलाय, तो समय अधिकाधिक देवाच्या गौरवासाठी आम्ही वापरला पाहिजे. नामधारी नको आम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त जगाला दाखवण्यासाठी नकोय. आमचं स्वर्गीय पिता आमच्याकडे पाहत आहे. प्रभूची उपस्थिती आमच्या जीवनात आहे. हालेलुया. आम्ही उत्तम ते देवासाठी करावं, ही देवाची इच्छा आहे. हा खरा नाताळ आहे प्रियांनो. मागे लोक तिथं आले, आपल्याकडच्या उत्तम गोष्टी प्रभूला दिल्या, त्यांनी नमन केलं, देवाचं गौरव त्यांनी केलेलं आहे. प्रभूच्या चरणाशी येण्याची त्यांना संधी मिळाली. उत्तम ते प्रभूसाठी आम्ही केलं पाहिजे. आम्हाला किती मॅक्झिमम प्रभूसाठी गौरवाच्या गोष्टी करता येतील. आपलं जे चर्च आहे, ज्या चर्चला तुम्ही जाता, तिथं तुमचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहे का? फक्त येऊन थंड बसू नका. बोलो येशू मसीह की. फक्त चर्चला येऊन शांत बसू नका. काम करणारे व्हा, आत्मे जिंकणारे व्हा, लोकांच्या जीवनासाठी काहीतरी करणारे बना. समाजाच्या हितासाठी काही चांगल्या गोष्टी करा. अनेकांचं कल्याण होईल आपल्या जीवनाच्या द्वारे, यासाठी झटा. आमेन. अधिकाधिक प्रभूचं गौरव कसं करता येईल याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं वचन आपल्याला काय शिकवत आहे? प्रभूचं वचन हे शिकवत आहे, मागे लोक आले पण त्यांनी उत्तम ते काम केलं. प्रभूकडे आल्यानंतर जुन्या जीवनात तसंच बसून राहू नका. काहीतरी उत्तम गोष्टी देवासाठी करा. तुम्ही गीत गाऊ शकता, फक्त घरात गाऊ नका. प्रभूसाठी गीत गायला सुरुवात करा. हालेलुया. कितीतरी लोक गर्दीत लपलेले असतात, गीत लिहितात पण चार लोकत नाही गात. कितीतरी लोक संदेश तयार करतात पण ते बोलायची त्यांना हिंमत नाहीये. आज प्रभूकडे तो अभिषेक मागा. प्रभू, तुझ्यासाठी मी उत्तम करणार आहे. का? कारण तू माझ्यासाठी उत्तम करणारा देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला तयार आहे. तुम्ही पण मनापासून भरभरून त्याची सेवा केली पाहिजे. आमेन. त्याच्याद्वारे देवाचं गौरव होईल. प्रभूसाठी जीवे भावे करा, उत्तम त्या गोष्टी करा. प्रभूला ज्या गोष्टी आवडतील त्या करा. चालायला सांगितलं त्या लंगड्या व्यक्तीला, पण तो उड्या मारायला लागला. दाविदाला कोश आणायला सांगितलं, तो नाचतच राहिला. दकापलीस प्रांतातल्या त्या व्यक्तीला फक्त सांगितलं घरी जाऊन सुवार्ता सांग, त्याने अख्ख्या पूर्ण सगळ्या दकापलीस प्रांतामध्ये त्याने सांगितलं. ही देवाची सेवा आहे, हे देवाचं गौरव आहे. प्रियांनो, असं देवाचं काम करा. अशी आग तुमच्या आतमध्ये पेटली पाहिजे की ती आग कशाने विझता कामा नये. हालेलुया. काही लोक नेहमी विझवायला तयार असतात, त्यांच्यापासून जरा सावध राहा. जे तुम्हाला झेलून धरणार आहेत प्रार्थनेत, हालेलुया, त्यांच्याशी डिस्कनेक्ट होऊ नका. सतत प्रभूसाठी तयार असा. आमेन. बोला येशू मसीह की. या आपण उभे राहूया. काही वेळ आपण प्रार्थना करणार आहोत. लवकर उभे राहतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. पटकन लवकर लवकर लवकर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक्यू जीसस. ग्लोरी. आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. त्या परात्पर देवाला हाक मारूया प्रियांनो. धन्यवाद 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 ईश्वर. शांत राहू नका, हाक मारा. प्रभू आज रात्री इथं आहे. तुमच्या जीवनातली सगळी परिस्थिती तो बदलून टाकणार आहे. त्याला काही विशेष काम तुमच्या जीवनासाठी करायचंय. त्याला हाक मारा प्रियांनो.
थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. प्रभूचा आत्मा अनेकांना स्पर्श करत आहे प्रियांनो. आज रात्री अनेक बंधनं तुटले जात आहेत. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. या गर्दीत काही असे लोक आहेत की ते म्हणत आहेत प्रभू मला तुझी सेवा करायची, पण माझ्या जीवनात काही अडखळण आहेत. आज रात्री ते अडखळणं तुमच्यापासून दूर केले जात आहेत. प्रभू तुमच्या सेवेचे मार्ग मोकळे करत आहे. प्रभू तुमच्याकडून उत्तम ते कार्य करून घेत आहे. प्रभूसाठी तयार व्हा, प्रभूसाठी तयार व्हा, प्रभूसाठी तयार व्हा. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. ओ धन्यवाद, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. हालेलुया. या गर्दीत कुणी असं आहे का की जे म्हणत आहे प्रभू आज रात्री मी माझं जीवन तुला समर्पित करत आहे. जे म्हणत आहेत की प्रभू आज रात्री माझं जीवन मी तुला देत आहे. जे म्हणत आहे आज रात्री प्रभू मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. जे म्हणत आहेत की आज रात्री मी समस्यांनी त्रस्त झालेलो आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, आजार आहेत, पीडा आहेत, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. आपली जागा सोडाने धावत पुढे या. चालत येऊ नका, धावत पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. प्रभूचा आत्मा इथे आहे. पटकन पटकन लवकर या. ज्यांच्या शरीरात कुठलेही आजार आहेत, धन्यवाद ईशू. कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं असेल तुम्ही कधी बरे होणार नाही, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या परिवारात तुम्ही अडचणींनी त्रस्त झालेले आहात, जागा सोडून पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही निराशेत आहात, दुःखात आहात, कर्जात आहात, आज प्रभू तुमचे अश्रू पुसणार आहे. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. धावत या, धावत या, धावत या पुढं, धावत या, धावत या. एका आईने आपला तरुण मुलगा गमावलाय. आई पुढे, प्रभू बोलवत आहे. पुढे ये, पुढे ये, पुढे आई. प्रभू बोलवत आहे. तुमचं दुःख परमेश्वर आज जाणत आहे. तो तुमच्याकडे पाहत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. काही लोक या गर्दीत मी पाहते कर्जाने तुम्ही त्रस्त झालेले आहात, आर्थिक अडचणीत तुम्ही सापडलेले आहात, जीवन तुमचं मोडकळीस आलेल्या परिस्थितीत तुम्ही जगत आहात. घरात व्यसन आहे, अडचणी आहेत, असे काही लोक आहेत. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. प्रभू येशू ख्रिस्त आज रात्री आपल्यामध्ये आहे प्रियांनो. तो स्पर्श करत आहे, तो स्पर्श करत आहे, तो स्पर्श करत आहे. ग्लोरी हालेलुया. प्रभू स्पर्श करत आहे, प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्या परिस्थितीला तो बदलत आहे. आज रात्री तुमचं घर बदलून टाकत आहे तो. जे दुःख घेऊन तुम्ही इथं आलेले आहात, तुमच्या मनावरचं ओझ प्रभू दूर करत आहे. त्या वेदना प्रभू दूर करत आहे. प्रभू म्हणत आहे माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुला शांती देण्यासाठीच मी या पृथ्वीवरती आलेलो आहे. प्रभूचं सामर्थ्य. ओ धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. हालेलुया. या पूर्ण ग्राउंडवर प्रभूचा अग्नी उतरलेला आहे, प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे, प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे. जसा एखादा दोरा तुटावा ना, तसे साखळदंड तुटताना मी पाहत आहे. बंधन तुटत आहेत आज रात्री. जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी होत्या, परमेश्वर त्या बंधनांना तोडत आहे. अनेक प्रार्थना तुम्ही केल्या असतील, अनेक प्रयत्न केले असतील, पण परिस्थिती बदलत नव्हती. पण आज रात्री माझा येशू इथं आलेला आहे. तो तुमची परिस्थिती बदलून टाकत आहे, बदलून टाकत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमची भेट घेत आहे. प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा येशूच्या नावात. ओ रिबा बाबा बा शांदे रेबे सेके. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य, 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 सामर्थ्य. काही लोकांना दृष्टांत मिळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहत आहात तुमची परिस्थिती बदलत आहे. तुम्ही पाहत आहात तुमची परिस्थिती बदलत आहे. आजची रात्र एक विजयाची रात्र आहे, प्रभूच्या सामर्थ्याची रात्र आहे. प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. तू साप
आणि विंचू यांना तुडवत चालशील. तरुण सिंह व अजगर यांच्यावर पाय देत तू चालशील. सगळ्या सैतानी सत्ता आज तुमच्या पायाखाली आहेत येशूच्या नावात. जीसस, ग्लोरी ग्लोरी ग्लोरी, हालेलुया. प्रभू तुम्हाला विजयी जीवन देते. प्रभू तुम्हाला सामर्थ्यवान जीवन देत आहे. स्वीकार करा त्या सामर्थ्याचा. स्वीकार करा. तुमच्या परिवाराला प्रभू बदलत आहे. मी म्हणत नाही येत्या दिवसात, आजच्या रात्री तुमच्या जीवनात काम प्रभू करत आहे. आज रात्री तुमचा आजार प्रभू दूर करत आहे येशूच्या नावात. येशूच्या नावात. येशूच्या नावात. री बाबा 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 शाते रेबे सेखेचे हिया. ग्लोरी 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 ग्लोरी. सामर्थ्य 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 सामर्थ्य. जीसस, धन्यवाद धन्यवाद. ओ ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश. या गर्दीमधून काळ्या सावल्या निघून जाताना मी पाहतोय. माझ्या डोळ्यांना मला दिसत आहे अंधारी सत्ता तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत. ज्या गोष्टी तुमचा पाठलाग करत होत्या त्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या जीवनातून येशूच्या नावात निघून गेलेल्या आहेत. मोकळे व्हा येशूच्या नावात. जीसस, ग्लोरी, हालेलुया. ओ धन्यवाद ईश. थँक यू जीसस. मोठं ओझ प्रभू तू काढून टाकलंस. तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. तुझा अद्भुत सामर्थ्य तुझ्या लोकांची भेट घेत आहे. थँक यू लॉर्ड, हालेलुया. डोक्याच्या पासून पायाच्या नखापर्यंत तुझ्या लोकांना रक्त अडके प्रभू. प्रत्येक आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. दारिद्र्य निघून जाऊ दे. कर्जबाजारीपणा येशूच्या नावात निघून जाऊ दे. घरातली अशांतता येशूच्या नावात निघून जाऊ दे. रखडलेली कामं, थांबलेले आशीर्वाद प्रभू आम्ही तुझ्या हाती देत आहोत. जीसस, हालेलुया. धन्यवाद ईश. ज्या गोष्टींची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होतात आज ते आशीर्वाद मोकळे करण्यात आलेले आहेत. ते सामर्थ्य स्वीकार करा. स्वर्गातून ते सामर्थ्य तुमच्या जीवनावर आलेलं आहे. ते सामर्थ्य तुमच्या जीवनावर आलेलं मी पाहतो. थँक्यू जीसस. शेवटपर्यंत एक एक व्यक्तीवर देवाचं सामर्थ्य मी पाहतोय. थँक्यू जीसस. एक एक व्यक्तीवर देवाचा आत्मा उतरलेला मी पाहतोय. थँक्यू जीसस. देवाचा आत्मा एक एक व्यक्तीवर उतरलेला मी पाहतोय. ग्लोरी, जीसस. ओ हालेलुया. शाबालेरे हास्तो रोनो शाकाचे हिया. ग्लोरी 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 ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश. थँक यू जीसस. थँक यू जीसस. समर्पित व्हा प्रभूच्या चरणाशी. समर्पित व्हा प्रभूच्या चरणाशी. 100% पूर्ण समर्पण. काही लोक या गर्दीत आहेत. तुम्ही खूप वेळा प्रयत्न केला त्या गोष्टी सोडण्याचा पण नाही झालं. पण आज रात्री पवित्र आत्म्याने तुमचा कंट्रोल घेतलेला आहे, तुमचा ताबा घेतलेला आहे आणि तुम्हाला जाणीव झाली की प्रभू आज मी या गोष्टी सोडणार आहे. स्वीकार करा देवाच्या आत्म्याचा आणि त्या गोष्टी आज आपल्या जीवनातून काढून टाकायच्या प्रभूला आवडत नाहीयेत. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. फार महान अशा अभिषिक्त या गर्दीमध्ये उभे आहेत प्रियांनो. महान अशा अभिषिक्त. पण काही लहान चुकांमुळे किंवा काही गोष्टींमुळे तुमचे बरेचसे कामं अडलेले आहेत. छोट्या गोष्टींमुळे मोठा अभिषेक अडलेला आहे. पण आज प्रभूने मार्ग मोकळे केलेत. आज प्रभूने मार्ग मोकळे केलेत. आज प्रभूने मार्ग मोकळे केलेत. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. ग्लोरी, हालेलुया. थँक्यू जीसस.
स्वर्गीय बापा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज रात्री तू आमची भेट घेतलीस. उत्तम ते तुला देण्यासाठी आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत प्रभू. मनुष्यासाठी म्हणून नाही, पण देवा तुझ्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करणार. आणि ते करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवत आहेस. तुझा आम्ही उपकार मानतो राजा. तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. आज प्रत्येकाची भेट घेतलीस. तुला धन्यवाद देतो. हा समय तुझ्या हाती घे. तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया जोरदार. येशूसाठी, येशूसाठी. कम ऑन चल, जोरदार टाळ्या येशूसाठी.